मित्रांनो, तुम्ही आताचे जे व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे तो तुमच्या मनात असंख्य प्रश्न आले असतील की हा भूत नेमका कोणता आहे, ही तडकडताई म्हणजे नेमकं काय, आणि भूतांची आई तडकडताई ही परंपरा सांगलीत कुठून चालू झाली, आणि ही ती भूताची ताई आहे किंवा आई आहे, ती मुलांना सूप घेऊन मारते का बरं, हा प्रश्न तुमच्या मनात मात्र नक्की आला असेल. त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण सांगलीची जी परंपरा आहे ती किती वर्षापासून आलेली चालत परंपरा ती आहे, ती आपण डायरेक्ट जी परंपरा चालू झाली त्यांच्याकडून ती विचारून घेऊया. आणि तडकडताई सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचीही तुम्हाला मुलाखत यामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर नमस्कार ताई. नमस्कार. तुमचा परिचय? नाव पार्वती पांडुरंग कुंभार, गावबाग सांगली. आम्ही कुंभार आहे. तडकरताई हे आमच्यात जवळजवळ आमची 8वी डोई, म्हणजे 8वी पिढी. 8वी पिढी आहे. आता आमचा पंतू आहे ना, स्वराज रोहित कुंभार, 8व पिढी. हा, तो आहे. आता पिढ्यानपिढ्या आमची चालू झालेली आहे की ज्येष्ठ आषाढच्या अमावस्या असते ना मध्ये, तेव्हा हे आमचा कार्यक्रम चालू होतोय. ही कार्यक्रम ही कुठून आली म्हणजे बदामी बनसक्री, कर्नाटक तिथून 7 वाट्या आलेल्या आहेत. ते पहिला नंबर आष्टा, दुसरा नंबर सांगली, असं 7 गावाला मान आहे. पण आणि हा कार्यक्रम पण होतोयच. आमचं सांगली आणि आष्टा हे जरा जास्त, सांगलीत जरा जास्त 15 दिवस, कुठे 8 दिवस, कुठे 2 दिवस, कुठे 3 दिवसाचा कार्यक्रम ह्या महिन्यात होतोय. तिथून आलेली आहे. आमच्या परंपरा पूर्वजांनी ती माती आणा गेल्यानंतर ती वाटी त्यांच्याकडे फेकली गेली आणि ती मातीच्या बुट्टीतनं ती आमच्या घरात येऊन आतापर्यंत बसली आहे. इथंच आहे. कुमार असल्यामुळे ते माती आणायला तिथे बैल असतात ना. आता पुढे पौर्णिमा बैल, मग ते बैल करायसाठी माती आणा गेलेलं. मग ती माती ती जी पळवून आणलेली लोक, ती अजून मोठी कथा आहे, पण थोडक्यात तुम्हाला सांगते. मग ती वाटी फेकली गेली, त्यावेळी आईवरून फुल नव्हतं. आता नव्हतं. ज्यावेळी वाटी पळवून आणली त्या युगात ती फुल नव्हतं. नावन ते पलीकडे जायचं, नावानं अलीकडे यायचं. सांगलवाडीला ते नावच खेळत होत्या. मग ते आणून ती एका नाव्याच्या माणसानं पळवून आणली. मग ज्यावेळी आम्ही जोगणी करतो ना, एका हातात वाटी मानाची ती पळवून आणलेली, एका हातात तलवार असत. मग ते तलवारांना त्यावेळी परवानगी होतं की जे वाटी कोण घेऊन जाईल त्यांना मारायला परवानगी होती त्यावेळी. मग ती पळत ती तिथून आल्यानंतर त्यांना ते सांगलवाडीला परिट धुनत होतं, त्याच्याकडे फेकलं. असं म्हणजे 12 बलुदारच्या फेकाफेकीत झालं. ते शेवटी कुंभाराकडे फेकलं. ती माती उकरत बसलेलं त्यांचं पूर्वज, हुशार पूर्वज लोक. मग ते हावभाव काही केला नाही, काय घाबरला नाही, काय नाही. नेहमीसारखं माती उकरत बसला. आणखीन ती माती उकरत ते बुट्टीत पुरून ठेवला. म्हणजे ती वाटी लपवून ठेवली त्यांनी, मातीचे लपवून ठेवली. लपवून ठेवल्यानंतर ती डोक्यावर घरी आला. ते आता आहे आमच्याकडेच. तेव्हापासूनची आहे. परंपरा ही आम्ही आजपर्यंत जोपासलेल्या आहे. मुलांना पण सांगतो, मी स्वतः 25 वर्ष झालं या मुलांच्या बरोबर खेळीमेळीनं त्यांना प्रत्येक गल्लीत जोगवा मागायला किंवा हे सगळं कार्यक्रम करायला आतापर्यंत जोपासलंय. इथून पण पुढं मुलांना मी संस्कार देतोय. तुम्ही पुढे जपून, म्हणजे पिढ्यानपिढ्या आहे, परंपरा आहे, हे चुकवायचं नाही, हे करायचं. मी आता त्यांना संस्कार देत आलोय. ही म्हणजे ज्या दिवशी आम्ही लग्न करतो ना, जोग्याचं जोगणीचं लग्न करतो, शिवपार्वतीचाच अवतार आहे तो. आणि ही तडकरते ना, ही महिषासूर मर्दिनी दैत्य दानवांचं पूर्वी युद्ध होत होतं. मग ते युद्ध सार करण्यासाठी तिनं महिषासूर मर्दिनीचं रूप घेतलं होतं ना, तसं ती तडकरताईच्या रूपात ती रूप घेऊन
सगळ्यांचं रक्षण करते. हा, सुपाचा वारा आणि पिढा जातो सारा. सुपानं मारलेला हा चांगला असतंय. बघितलं तडकडताई जे वेश घेते नंतर मुलांना असं सुपानं मारत सुटते. मग ते सुपाचा वारा ते काही लोकांना समजत असतं की सुपाचा वारा खाल्ल्यानंतर आजार पडते. नाही, सुपाचा वारा खाल्ल्यानंतर उलट पिढा जाते. ते शास्त्रच आहे ना. सुपाचा वारा पिढा जातो सारा. ते का ताप येतो, घाबरून येतो माणसाला. ते बघितल्यावर एकदम दचकतंय, घाबरतंय ना, त्यामुळे येते. नंतर आम्ही त्या दिवशी लग्न वगैरे लावून सकाळी जोगेश्वर देवळात दिवा काढल्यानंतर ते पाऊस काळ कसा होतोय, सुकाळ आहे का दुकाळ आहे, हे सगळं ते दिव्या काढण्यात दिसतंय. दुपारच्या वाजता आम्ही लग्न लावतो. लग्न झाल्यानंतर फिरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप ठेवून तिसऱ्या दिवशी चोर उडी करतो आम्ही त्याच देवळात. जोग्याचं जोगणीचं लग्न आम्ही करतो. लग्नासारखं लग्न, बेंड वाजवायचं, मुलं सगळं गोळा करायचं, डॉल्बी लावतात पोरं अगदी आनंदाने. आता 2-3 वर्ष डॉल्बी लावतायत. आणि ते हळदी लावायचं, सुवासने बोलवायचं, माप टोल, म्हणजे जसं लग्नात असतंय तसं आम्ही प्रत्येक वर्षी करतोय. ते आदल्या दिवशी दरवर्षी हे असते. दरवर्षी अमावस्याच्या आदल्या दिवशी असतं. ज्येष्ठ आषाढ अमावस्या असते ना, त्याच्या आदल्या दिवशी आमचं आदल्या दिवशी असतंय. दुसऱ्या दिवशी अष्ट्याला असतंय आणि तिसऱ्या दिवशी चोर उड्या. आणि चौथ्या दिवशीपासून आम्ही जोगवा मागायला प्रत्येक गल्लीत जातोय. प्रत्येक गल्लीत सुख समाधान शांती आनंद मिळू दे म्हणून प्रत्येक गल्लीत आम्ही जातो. जर एखादी गल्ली चुकली, एखादं घर चुकलं तर माझ्या घरापर्यंत येतात. मावशी का आला नाही आमच्या गल्लीत, का आला नाही आमच्या घरी. म्हणजे इतकं भक्तिभावानं श्रद्धेनं हे का. आता माझ्या भोवती 1000 ते 1500 मुलं असतात आता रोज. पण मला काय त्याचं काही वाटत नाही. मला काय राग येत नाही किंवा म्हणजे काही त्रास होत नाही, काय नाही. उलट मला आनंद होतो. उलट मला आनंद अश्रू येते त्या मुलांच्या. हा खेळीमेळीचा मुलांचाच खेळ असतो. हा खेळ आम्ही 15 दिवस चालवत, हा परंपरा चालवत आहे. आता हा मी तडकडतायचा माग मुकुट बघतोय. हे मुकुटाची रचना वगैरे ही कशी काय केली की पूर्वी म्हणजे आम्हाला अजून काही माहित नाही कुठून म्हणजे कुठे केली, कुठे घडवलं. पण चंदनाचा लाकडाचा आहे. जवळजवळ कमीत कमी 200-300 वर्ष झालं ते मुकुट आहे. अजून आहे ते. आता म्हणजे चंदनाचं लाकड एका बुंद्यापासून, त्याला काय जोड वगैरे काही नाही, एका बुंद्यापासून ती केलेला आकार केलेला आहे. आता कारागृह तसं भेटना. मस्त बिहारचं बघितलं, बेंगलोरचं बघितलं, राजापूरचं बघितलं, कारागीर बघायला लागले. पण तसं अजून भेटना. ज्यावेळी तसं भेटेल तसं करून घ्यायचं. तोपर्यंत त्याला जोपासलंय. पण अजूनही चांगला आहे ते. 350 वर्ष असलं तरी पण चांगलं आहे. जपून आम्ही व्यवस्थित त्याला निगा वगैरे करून व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता तुम्ही जर सगळा सारांश सांगितलं की त्याचं लग्न जोगा त्या दोन्हीचं, नंतर त्या चोर उड्या. तो चोर उड्या काय प्रकार आहे नेमका? चोर उड्या म्हणजे 12 बरोबर. आता तुम्ही महार मांग कुंभार हे असं पूर्वी हे होत तसं नाही. आता सगळं एकत्र यावं. म्हणजे सोनार लोहार मार मांग सगळे एकत्र येऊन ते चोरुड्याचा कार्यक्रम करत असतात. घोळीमिळीनं राहावं, काय कोणाचा राग असला तर काढून टाकून ते वर्षातनं एकदा मिळून मिसळून राहावं म्हणून हा चोरुडीचा कार्यक्रम असतो. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्र यावं असा या सणाचा उद्देश सुद्धा त्यात नाही. बरोबर. आता हे जे तुम्ही ह्याचा मुकुटाचं सांगितलं आणि तुम्ही सुपाचं पण सांगितलं, मग त्याला तडकडताय किंवा भूताची आहे असं का म्हटलं जाते नेमकं? कारण ती काळ्या वेश आहे ना, काळी साडी, काळे कुठं असते ती, म्हणून तिला तडकडताई भूताची आई म्हणतायत. नाकात कवडी बाजार दौडी, तिच्या नाकात कवडी आहे. बरोबर. नाकात कवडी आणखीन बिबा आहे तो. मग ते बिबा येतो नाकात. हो, बिबा आणखीन कवडी म्हणजे नथ घालतात ना. पूर्वी नथ लग्नावर घालतात ते नथ, तिचं नथ आहे ते तिचं. हा, मग ते मुलं म्हणतात ना तडकरताय भूताच्या आहे, नाकात कवडी बाजार दौडी. मग आता मुलं काय फेरीने लाव गोरी हो काय हरेक नमुन्यानं मुलांना हौस असते, चिडवाचिडवी करतात. त्याचं काय आम्हाला वाटत नाही. तिचा खेळच आहे तो मुलांच्या बरोबर, ती खेळ खेळते. आता तुम्ही परंपरेपासून तुम्ही एक परंपरा जोपासली, कारण तुम्हाला संपूर्ण इतिहास माहित आहे, तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं. पण असं आता तरुणाईचं पण आम्ही काल बघितलं किंवा आज पण आम्ही बघू हा सगळं पूर्ण कार्यक्रम दाखवू, तर त्यावेळेला तरुणांचा उत्साह सुद्धा दिसतोय. पण ही परंपरा पूर्वी अशी जी पूर्वापासून चालू झाली, आता तरुणाई वाटते का की बदलेल किंवा आपली मुलं तशी चालू ठेवतील? काय वाटते तुम्हाला? मला तर चालू ठेवा म्हणून माझा उद्देश आहे, त्यांचं सांगणं आहे, माझं कर्तव्य आहे. आता उद्याचं काय मी सांगू शकत नाही, कालचं सांगू शकतो पण उद्याचं काय सांगू शकणार सांग. तर त्यांना परंपरा हे तर त्यांना उद्देश तर देत आहे मी.
नाही, चांगलं आहे, कारण ही परंपरा संपूर्ण जाती एकत्र येऊन हा. जो तुम्ही हा संपूर्ण जे परंपरागत आलेला आहे आंबी आणि त्या कोळी मागं सगळी हम्म. आंबी कोळी लवार सुतार सोनार सगळी म्हणजे 12 बलुतदार. आता तुम्ही जे गल्ल्या वगैरे फिरता, तुम्ही सांगितलं मगाशी उल्लेख केला की आम्ही संपूर्ण गल्ल्यात जातो, त्यांच्या दारात वगैरे जातो. मग प्रत्येकाच्या दारात जाता की त्या गल्लीत जाता, का तुम्ही फक्त ठराविक तेवढ्या गल्ली आहेत का पूर्ण सांगली फिरता? नाही ठराविक एरिया आहे. इथून इकडं हरिपूर रोड, कलवाती आई मंदिर, इकडे वॉटर वॉक्स, इकडं मगरमच्छ कॉलनी, जांभवाडी आणि गावबाग पाटील गली ते सगळं. बरोबर. हा म्हणजे तसं सांगलीचं नाव घेतलं तर तडकडताईचं नाव हे येतेच, येतात. कारण इतका मोठा उत्साह आणि का उत्साहात जी काही तरुण पिढी सुद्धा उत्साहाने जे भाग घेते आणि तडकडताई जे काही रूप घेऊन बाहेर आल्यानंतर दहशत आहे, ती दहशत सांगलीत कायमच आहे. आणि तुम्ही जो एकोप्याचा हा जो उत्साह आहे हा कायम असाच राहावा आणि सांगलीचं नाव हे तडकडताईनं जे गाजते आतापर्यंत ते असंच परंपरागत राहावं अशी आमची इच्छा आहे. आता तुम्ही आता जे सांगितलं की ते तडकडताईचं रूप वगैरे धारण करतायत, आम्ही व्हिडिओ सुद्धा बघितलं, दहशत भरपूर आहे. लहान मुलं अगदी भिवून माघारी एवढं सरतात की पडलेलं सुद्धा त्यांना सुच कळत नाही, इतकं म्हणजे बेभान होते. म्हणजे तडकडताईंचं जे रूप धारण केल्यानंतर आता आपण म्हणतो बऱ्याच वेळा आपण बघितलं की अंगात आलं वगैरे अशा आपल्या हे असतं, तसं काही भूत वगैरे अंगात येतं असं काय आहे का? ते श्रद्धा आहे ते अंगात, ते हौसनं ते मुलं माझी नातवंड पुतणे माझी मुलं ती हौसनं ही आमचं ही अर्जुन सुमित प्रेम प्रणव असे पोरं संपूर्ण येऊन ते स्वतःहून तयार होतात ते तडकरता व्हायला. त्यांना काय उलट बरं वाटतंय त्यांना. तसं काय अंगात येणं किंवा संचार नाही असा काय प्रकार नाही आहे. हे देवाचा अवतार आहे. ती त्यांना धाडसी करतेच ती आणि ती पळायला ही रिस्की पण काम आहे. एका हातानं मकुटा पकडायचा, साडी पकडायची आणि एका हातात सूप घेऊन पळायचं, म्हणजे हे रिस्की पण पोरांना काम आहे. पण त्यांना काय वाटत नाही. ती हिरवी कंटाळणार, हिरवी त्यांना त्रास होणार, माझं हे दुखतंय, पण ती रूप घेतल्यानंतर त्यांना काही त्रास होत नाही. 15 दिवस नाही, वर्षभर त्यांना काय होत नाही. बरोबर. आता सुपानं एक मजेशीर म्हणून प्रश्न, सुपानं तडकडता एवढं माते किती सूप मोडतात नेमकं? 100 तडकडतायचं पूर्ण हे होस तर हो संपूर्ण होस पर्यंत 80 90 100 पर्यंत जाते. एवढी सूप मोडते? 50-60 पाटली. अरे बापरे. अजून गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, जांभवाडी, पेठ भाग अजून फिरायचं आहे. म्हणजे बघा किती अजून 30-40 तर सहज जात आहे. म्हणजे 100 हॅट्रिक होते म्हणायचं. काल एक व्हिडिओ बघितला आम्ही, काल ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला बघितलं, मुलं स्वतःहून पुढे म्हणजे तडकडताय मार, म्हणजे आशीर्वाद घेण्यासारखं आहे, आशीर्वाद घेण्यासारखं आहे. आणि मार खातातच. अहो मुलं काय सोडा तुम्ही, आता जरा कमी झाले. ज्यावेळी मी सुरुवातीला आधी पुरुष लोक जात होती तडकरताई बरोबर, आणि ज्यावेळी ती जरा काय तर राजकारण हे झाल्यानंतर ते हे केलं तर पोरं घाबरायला लागली, म्हणून मी आता 25 वर्ष झालं मुलांच्या सोबत मी असते. तू आलीस तर आम्ही जाणार, तू आलीस तर आम्ही प्रत्येक गल्लीत फिरणार असं म्हटलं. मी 25 वर्ष झाले फिरत्या. त्याचं काय मुलांना काय वाटत नाही, त्याचं मुलांना उलट आवडते, तडकरते आवडत्या उलट. हा तुम्ही तडकडताईचा आणि सांगलीचा जी काही परंपरा आहे, 350 वर्ष 400 वर्षाची परंपरा, 8 पिढ्यांची तुमची परंपरा, ती जी सांगितली ह्या परंपरेचा असाच उजागर व्हावा आणि सांगलीत ज्या काही ह्या छोट्या छोट्या परंपरा आहेत ह्या अशाच अखंडतेने चालत राहावा आणि आपली सांगलीची अशी ओळख एक चांगली सांगली अशी आहे ती कायम राहावी, ह्या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, असे होतं तडकडताईचा संपूर्ण इतिहास. आणि सांगली ही जगात चांगली कशासाठी म्हणतात ते या परंपरेमुळे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं हे सांगा, आणि तुमच्या गावात जर अशा काही परंपरा असतील तर ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.